नमस्कार मित्रांनो, जीनियस नॉलेज या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर मित्रांनो, आधार कार्ड बाबतीत मोठी आणि आनंदाची बातमी आहे। आता आधार कार्ड अपडेट करण्यासाठी आपल्याला जी मोफत आधार कार्ड करण्याची जी मुदत दिलेली होती ती आता वाढवण्यात आलेली आहे। मग ती मुदत आता कुठपर्यंत वाढवली आहे त्याविषयी, तसेच आधार कार्ड अपडेट करताना आपल्याजवळ कोणकोणती कागदपत्रे ठेवावी लागतील याविषयी आपण सविस्तर माहिती बघणार आहोत। तर मित्रांनो, नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे। केंद्र सरकारने आधार कार्ड मोफत अपडेट करण्यासाठी मुदत पुन्हा वाढवलेली आहे। ग्रामीण भागात इंटरनेट विजेचा त्रास पाहता ही मुदतवाढ केलेली आहे। तर मित्रांनो, कोणत्या तारखेपर्यंत आपल्याला मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे याविषयी सविस्तर माहिती बघूयात। आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट आम्ही आपल्यासाठी घेऊन येत असतो। तर मित्रांनो, आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची यापूर्वीची तारीख 14 मार्च 2024 होती। त्याला 14 जून 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती। ही डेडलाईन जाताच सरकारने पुन्हा एकदा मुदतवाढीचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार आधार कार्ड धारकांना आता 14 सप्टेंबर 2024 पर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट म्हणजे 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आता मोफत आधार कार्ड अपडेट करता येणार आहे। मग अशी माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने दिली आहे। तसेच ही मोफत सेवा केवळ माय आधार पोर्टलवर उपलब्ध आहे। मग आता मोफत आपल्याला आधार कार्डमध्ये बदल करायचा असेल तर आधार कार्ड अपडेट युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया ने आधार कार्ड ऑनलाईन अपडेट करण्याची अंतिम तारीख ही आपल्या 14 सप्टेंबर ही दिलेली आहे। मग त्यासाठी रहिवाशांना त्यांचा ओळखीचा पुरावा म्हणजे POI आणि पत्त्याचा पुरावा म्हणजे POA अपडेट करण्यासाठी आता ही मुदतवाढ दिलेली आहे। तर मग आधार नोंदणी आणि 2016च्या अपडेट नियमानुसार व्यक्तींनी त्यांचे POI आणि POA डॉक्युमेंटरी त्यांच्या आधार नोंदणी तारखेपासून दर 10 वर्षांनी अपडेट केले पाहिजे। ही आवश्यकता 5 आणि 15 वर्षाच्या मुलाच्या ब्लू आधार कार्डवर बायोमेट्रिक माहिती अपडेट करण्यासाठी देखील लागू होते। विशेष म्हणजे तुम्ही नाव, पत्ता, जन्मतारीख, वय, लिंग, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता, नात्याचा पुरावा आदी लोकसंख्याशास्त्रीय माहिती अपडेट करू शकता। मग अशा प्रकारे आपण या वरील गोष्टी अपडेट करू शकतो। मग तुमचे आधार कार्ड जर तुम्हाला ऑनलाईन अपडेट करायचं असेल तर मग ते कसे कराल, तर तुम्हाला UIDAI वेबसाईटवर जावे लागेल। तिथे uidai.gov.in च्या वेबसाईटला त्या ठिकाणी भेट द्यावी लागेल। नंतर तुमची भाषा निवडावी लागेल। माय आधार टॅबवर क्लिक करावे लागेल। ड्रॉप डाऊन मेनूमधून तुमचा आधार अपडेट करा हा पर्याय निवडावा लागेल। मग त्या ठिकाणी पर्याय निवडल्यानंतर तुमच्या समोर अपडेट आधार डिटेल्स ऑनलाईन हे पेज दिसेल। त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवर क्लिक करा। नंतर तुमचा UID नंबर टाका, म्हणजेच आपला आधार कार्ड नंबर टाका आणि कॅप्चा कोड एंटर करा। त्यानंतर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकावा लागेल। मग पासवर्ड प्राप्त करण्यासाठी OTP पाठवा यावर आपल्याला क्लिक करावे लागेल। मग OTP आल्यानंतर तो तेथे टाका आणि लॉग इनवर क्लिक करा। लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपडेट करायचे असलेले पर्याय निवडा आणि नवीन माहिती अचूक भरा। त्या ठिकाणी सबमिट करा आणि डॉक्युमेंट अपलोड करा। एकदा तुम्ही आवश्यक बदल केल्यानंतर सबमिट करावर क्लिक करा आणि आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा। सबमिट अपडेटवर रिक्वेस्टवर क्लिक करा। तुमच्या विनंतीचा स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला SMS द्वारे अपडेट विनंती क्रमांक म्हणजे URN नंबर प्राप्त होईल। मग लॉग इन केल्यानंतर आधार कार्डची संपूर्ण माहिती तुमच्या समोर असेल। आधार अपडेट करण्यासाठी
मग आपल्याला कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे? तर मित्रांनो, माय आधार पोर्टलवर तुमच्या आधार अपडेट करण्यासाठी पुढील कागदपत्रे जवळ ठेवा. मग ओळखीचा पुरावा, त्यासाठी पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मतदार कार्ड, सरकारने जारी केलेले ओळखपत्र, मार्कशीट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड. मग आता पत्त्याचा पुरावा. मग पत्त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर म्हणजे आपल्याला पत्त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला खालील पुरावा द्यावा लागेल. मग बँक स्टेटमेंट, ते 3 महिन्यापेक्षा जुने नाही. वीज किंवा गॅस कनेक्शनची बिले, ती 3 महिन्यापेक्षा जुनी नाहीत. पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सरकारने जारी केलेले ID कार्ड इत्यादी कागदपत्रे जवळ ठेवा. मग तुम्ही बायोमेट्रिक माहिती ऑनलाईन मोफत अपडेट करू शकत नाही. तुमचा फोटो, IRS, RIS स्कॅन किंवा फिंगरप्रिंट यासारखे बायोमेट्रिक अपडेट करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या आधार नोंदणी केंद्राला भेट दिली पाहिजे. मग जवळचे नाव नोंदणी केंद्र शोधण्यासाठी तुम्हाला UIDAI या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे की bhuvan.nrsc.gov.in आधार या ठिकाणी तुम्ही सर्च करून तुम्ही या ठिकाणी जवळचा आधार नोंदणी केंद्र शोधू शकता. मग तुमची बायोमेट्रिक माहिती या ठिकाणी तुम्ही द्या. केंद्रावर दिलेल्या सूचनांचे अनुसरण करा. मग पडताळणीसाठी कोणतेही आवश्यक डॉक्युमेंट त्या ठिकाणी जे लागतील ते सबमिट करा. मग तुमच्या बायोमेट्रिक अपडेटच्या स्थितीचा मागोवा घेण्यासाठी तुम्हाला URN सह एक पोचपावती त्या ठिकाणी मिळेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन आणि त्या ठिकाणी बायोमेट्रिक करायचे असेल तर त्या ठिकाणी आधार केंद्रावर जाऊन तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करून घ्या. म्हणजे आपल्याला पत्त्यामध्ये जर बदल करायचा असेल तर आपल्याला खालील पुरावा द्यावा लागेल. मग बँक स्टेटमेंट, ते 3 महिन्यापेक्षा जुने नाही. वीज किंवा गॅस कनेक्शनची बिले, ती 3 महिन्यापेक्षा जुनी नाहीत. पासपोर्ट, लग्नाचे प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सरकारने जारी केलेले ID कार्ड इत्यादी कागदपत्रे जवळ ठेवा. आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्या सर्व सहकारी किंवा मित्रांसोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.